एक गोष्ट माझ्या दैनंदिन जीवनात मला नक्की आढळून आली की आजही असंख्य लोक आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावर देखील नकारात्मकतेने वागू लागतात. कधी कधी काय होतं की एखादा बदल जेव्हा घडतो तेव्हा ते पटकन न स्वीकारण्याची माणसाची प्रवृत्ती असते. पण नेहमी बदल हा तणावपूर्वक असतो. त्यामुळे त्या बदलातून चांगलं सकारात्मक देखील घडणार असलं तरी लोकांना नकारात्मकता सुरक्षित वाटते आणि सोपी वाटते. म्हणूनच लोक एक डिसिजन घेण्याचा अभाव त्यांच्या मध्ये आढळतो. ते कसं तर एका कैदीला अंधार कोठडीतून अनेक वर्षानंतर त्याची सुटका होते आणि त्याला स्वतंत्र खुलं जगाला मध्ये सोडलं गेलं जातं. पण त्याला जेव्हा हे स्वतंत्र मिळतं तेव्हा तो म्हणतो की मला अस्वस्थ वाटतंय, माझ्या मनाची घुसमट होते, मला इथे नाही राहायचंय. लोक त्याला समजवतात, अरे आता कुठे तू अंधारातून प्रकाशाकडे जातोय, तुला आता स्वतंत्र मिळतंय. पण तो त्या अंधार कोठडीकडेच जायचं ठरवतो आणि त्याला पुन्हा त्या अंधार कोठडीत टाकलं जातं. त्याला त्याचे साखळदंड, त्याची कोठडी, त्याचं अंधारच अधिक सुखदायक आणि आरामदायक आणि सुरक्षित वाटतं. पण जर त्यांनी चांगला सकारात्मक दृष्टिकोन जर बाळगला असता तर त्याचं आयुष्य काही चांगलं वेगळं असतं, चांगलं काही उत्कर्ष तुझ्या जीवनात घडवू शकला असतात. असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. तेव्हा आपल्याला कुठलाही बदल जेव्हा होतो तेव्हा तो अगदी तणावपूर्वक वाटतो किंवा कधी कधी आपल्याला ते पचवण्याची क्षमता आपल्या अंगी नसते. काही जणांच्या आयुष्यात असे प्रसंग देखील येतात की त्यांनी स्वतःचे अश्रू डळत असताना स्वतः पुसलेले असतात. कोणीही येत नाही सावरायला, मनवायला, समजूत काढायला, पाखरायला, कोणीही येत नाही. सर्वजण तमाशा बघतात. पण ते देखील जितके तुटून गेलेले असतात तितकेच ते तप्तरतेने आपल्या सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या उंच शिखरावर आपलं अस्तित्व निर्माण करतात. ते करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत? आजपर्यंत आपल्या आयुष्यात 19 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्ष, 22 वर्ष होऊन गेलेली असतील आपल्या जीवनाची, पण आपण आज काहीच करू शकलो नाही. याचा अर्थ आपण प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला हवी. पण आता नाहीच झालं असेल तर आता नव्या इच्छाशक्तीने, नव्या इच्छा आकांक्षाने, नव्या संकल्पनेने सुरुवात करूया आणि आपलं स्वतःचं नाव या जगाच्या क्षितिजावर त्या अस्तित्वाचा ठसा उमटवूया. आणि पुन्हा एकदा म्हणतो, जिथे जायचं आहे तिथे माहिती आहे आणि जिथे जायचं आहे तिथे तुम्हा सर्वांना नेणारच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे.